सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सायली ही अर्जुनला एका ठिकाणी घेऊन येते. तर अर्जुन म्हणतो की मिस सायली, मला तुम्ही इकडे कुठे घेऊन आलेत? तर तेवढ्यात एक माणूस हा सायली समोर येतो आणि म्हणतो की अरे सायली ताई, तू आज इकडे? तर सायली म्हणते की हो, आणि आज काकांचा वाढदिवस आहे ना. तो मुलगा म्हणतो की सायलीताई तुझ्या ध्यानात आहे? तर सायली म्हणते की मग मी कसा विसरेन, आणि मी मुलांसाठी काही छोट्या वस्तू आणल्यात. तर तो माणूस म्हणतो की सायलीताई तूच आतमध्ये येऊन ते वस्तू दे, त्यांनाही बरं वाटेल. तर सायली म्हणते की मला जास्त वेळ नाही थांबता येणार. सायली म्हणते की मी इथून बाहेरूनच बघते, तुम्ही त्या वस्तू द्याल का? तर ती पिशवी घेऊन तो माणूस आतमध्ये जातो. अर्जुन ते सर्व बघून आता अवाक झालेला असतो. तर आता अर्जुन त्या वृद्धाश्रमाच्या पायऱ्या चढून खिडकीजवळ येतो. तर तो माणूस आता ती पिशवी घेऊन आतमध्ये येतो आणि म्हणतो की चला, अरे झाली की नाही तयारी? तर आता लगेचच आपल्याला केक कापायचा असे म्हणत सर्व आजी आजोबा आता उठून गोळा होतात. तर आता केक कापण्याची सर्व तयारी होते. वृद्धाश्रमातले ते सर्व आजी आजोबा आनंदी होऊन आता केक कापण्याची सर्व तयारी करत असतात. आणि त्याच वेळेस अर्जुन आणि सायली खिडकीत येऊन ते सर्व बघू लागतात. तर आता ज्या आजोबांचा वाढदिवस असतो त्या आजोबांकडे बोट दाखवत सायली अर्जुनला म्हणते की खरं तर त्यांचं या जगात कोणी नाहीये, आणि त्यांचं हे जग फक्त त्यांच्या अवतीभवती हे जे आजी आजोबा आहेत ना तेच आहेत. ते ऐकून अर्जुनला मोठा धक्का बसतो. आणि म्हणून हे सर्व आजी आजोबा त्यांचा वाढदिवस साजरा करतात असे म्हणत असतानाच आता दुसऱ्या आजीबाई औक्षणाचे ताट घेऊन त्या आजोबांना ओवाळतात आणि त्यांचे औक्षण करतात. बोट दाखवत आता सायली म्हणते की ते बघा, ते तिथे बसलेत ना, ते देसाई काका, आणि त्यांच्या शेजारी बसल्यात त्या राणी काकू. सायली म्हणते की आज यांनी यांच्या हातांनी त्यांच्या मुलांना करते बनवले, आणि त्याच मुलांनी आता त्यांच्या हाताने यांना परके बनवले. जर आपल्याच मुलांना आपण नकोसे वाटणं यापेक्षा जास्त दुःख जगातलं कोणतंच असू शकत नाही, असे सायली आता अर्जुनला बोलते. आणि आता सर्वजण ते केक कापून आजी आजोबांना हॅपी बर्थडे करून टाळ्या वाजवू लागतात. तर सायली सुद्धा बाहेरून हॅपी बर्थडे म्हणत टाळ्या वाजवत असते आणि अर्जुन ते सर्व बघत असतो. त्यानंतर ते वाढदिवस असलेले आजोबा उठून उभा राहतात आणि म्हणतात की तुम्ही सगळ्यांनी माझा वाढदिवस साजरा केला आणि खरंच मला खूप आनंद झाला. मी माझा राहुल लहान असताना त्याचा वाढदिवस असा साजरा करायचो. आणि ते आजोबा म्हणतात की आज त्यांना लक्षात सुद्धा नसेल की माझा आज वाढदिवस आहे म्हणून, की देवाने आज मला मृत्यूच्या अगदी जवळ नेलंय. आजोबा म्हणतात की माझ्या मुलांसाठी जर मी ओझं असेन तर मला हे असलं आयुष्य नको आहे. त्यांच्याकडे बघून सायली म्हणते की आपल्याला आपलं दुःख आपण कुरवाळत बसतो आणि आपल्याला असं वाटतं की जगातलं सगळ्यात मोठं दुःख फक्त आपल्यालाच आहे. सायली म्हणते की मधुभाऊ, मला नेहमी एक गोष्ट सांगायची. एक माणूस नेहमी दुःखात असायचा, कारण त्याच्याकडे चांगले बूट नव्हते आणि त्याला असं वाटायचं की बाकी सगळ्यांकडे छान छान बूट आहेत आणि माझ्याकडेच नाही आहेत. पण एक दिवस त्या माणसाने असा एक माणूस बघितला की त्याला पायच नव्हते. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपलं दुःख तर या माणसापेक्षा खूप छोटं आहे, आणि तरीही आपण का रडतोय. तेव्हा अर्जुनला आता खऱ्या सत्याची जाणीव झालेली असते, आणि तो माणूस आता त्या आजोबांना केक भरवत असतो आणि दोघेही आता आनंदाने एकमेकांना केक भरवत सर्वजण आता तो बड्डे साजरा करत हसत असतात. आणि अर्जुन एवढं दुःख असतानाही ते एवढे आनंदी आहे हे बघून आता मात्र अवाक झालेला असतो. बोट करत सायली अर्जुनला म्हणते की बघा, एवढं दुःख असूनही आयुष्य हे अगदी आनंदाने ते साजरं करतात. सायली म्हणते की मग या सगळ्यांच्या दुःखापेक्षा आपलं दुःख कसं काय मोठं असू शकतं सर? आणि त्याच क्षणी अर्जुनच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. हाताने डोळे पुसत आता अर्जुन हा लगेचच तेथून बाजूला जातो. तर आता इकडे सुभेदारांच्या घरी प्रताप, अस्मिता, पूर्णाई सर्वजण आता नाश्ता करायला आलेले असतात. तर आता अस्मिता तिची नजर भिरभिरवून इकडे तिकडे बघू लागते. तर अश्विन म्हणतो, काय अस्मिताई, कुणाला शोधते? अस्मिता म्हणते, मी कुणाला शोधणार, आपल्या घरातलं स्टार कपल अजून उठलं नाही वाटतं. अस्मिता म्हणते की आणि त्यांना या घरात स्पेशल ट्रीटमेंट मिळते. तेव्हा कल्पना म्हणते की अस्मिता, अर्जुन आणि सायली त्यांच्या रूममध्ये नाही आहेत. कल्पना म्हणते की सकाळीच ते बाहेर पडलेत. तर प्रताप म्हणतो का? तेव्हा कल्पना म्हणते की सायली म्हटली की तिला काहीतरी काम आहे म्हणून. तर लगेचच अस्मिता ही पूर्णाईला पोहे वाढू लागते. तर लगेच कल्पना म्हणते की अस्मिता थांब, पूर्णाईला पोहे नको, त्यांना नाचणीचं रचवं आणून दे, कारण त्यांना ॲसिडिटी झाली. तर आता तिथेच टेबलवरचा कॉफीचा असलेला कप घेऊन पूर्णाई तो कॉफी पिऊ लागताच इकडे कल्पना म्हणते की विमल, अगं हा कॉफीचा कप तू टेबलवरच का ठेवला, तो का नाही उचललास?
तर आता पूर्णाईला मोठा धक्का बसतो. कल्पना म्हणते की मी तुला विदाऊट शुगर कॉफी आणायला सांगितली होतीस ना. आणि तो पूर्णाईच्या हातातील कॉफीचा कप घेऊन जात विमल ही आता पूर्णाईसाठी विदाऊट शुगर कॉफी आणि नाचणीचे सत्व घेऊन येते. तर आता लगेच पूर्णाई विमलला अजून एक डिश आणायला सांगते आणि त्यातील तिच्यामध्ये डिशमधील नाचणीचे सत्व आता हे काही कल्पनाला देते आणि कल्पनासुद्धा आता पूर्णाईसोबत नाचणी सत्व खाऊ लागते. इकडे आता चैतन्य हा रूममध्ये असताना विचार करत असतो. तेवढ्यात आता साक्षी तिथे येते आणि विचार करत असलेल्या चैतन्याला बघून म्हणते की अरे चैतन्य, रविराज किल्लेदारांनी तुला आता खूप मोठी ऑफर दिली, तेव्हा तुझं आता करिअर तर खूप पळायला हवं. चैतन्य लगेच साक्षीचा हात धरत म्हणतो की मी ॲक्च्युली त्याचाच विचार करत होतो. रविराज किल्लेदारांसोबत काम करणं कुणाला सन्मानाचंच वाटेल, पण मी अर्जुनची फर्म सोडली आणि आता इकडे रविराजांकडे काम कसं करणार याचंच मला खूप अवघड वाटतंय. चैतन्य म्हणतो मला खरंच खूप दडपण आलंय आणि मी काय करावं हेच मला कळत नाहीये. साक्षी म्हणते की चैतन्य अरे ही लाईफमध्ये तुला मोठी अपॉर्च्युनिटी आली आहे. साक्षी म्हणते की आणि तुझ्या लाईफमध्ये ही अपॉर्च्युनिटी दुसऱ्यांदा तुला आली. चैतन्य म्हणतो साक्षी मला खूप भीती वाटते. तर साक्षी म्हणते की भीती काही नाही. चैतन्य अरे तू ही ऑफर स्वीकारली तर मला वाटतंय तू अर्जुनच्या अगेन्स्ट काम करशील. तर साक्षी म्हणते की वात्सल्य आश्रमाची की एकच केस आहे की काय फक्त? अरे आता 10 ते 15 फर्म वेगवेगळ्या अजून आजूबाजूला केसचा स्टडी करत असतील. म्हणूनच तू रविराज सरांची ऑफर नाकारण्याचा प्रश्नच येत नाही चैतन्य. तुला आता त्यांच्याच फर्ममध्ये काम करायचंय असे आता साक्षी चैतन्याला बोलते. साक्षी म्हणते की चैतन्य आपलं ठरलंय की नाही, आता अर्जुनचा विषय आता डोक्यात आणायचा नाहीये. तर आता खुश होत चैतन्य म्हणतो की मी लगेचच रविराज सरांना फोन करतो आणि अपॉइंटमेंट करतो. तर लगेच साक्षी चैतन्याला म्हणते की दॅट्स माय गुड बॉय आणि लगेच चैतन्य हा त्याचा मोबाईल काढतो. आता महिपत आणि नागराज त्यांच्या कारमधून एका ठिकाणी आलेले असतात. नागराजसोबत काही गुंडही असतात. तेवढ्यात प्रतापच्या कंपनीतील 2 माणसे आता तिथे महिपतला नमस्कार करतात. तर महिपत त्यांच्याकडे एक सुटकेस देतो आणि म्हणतो की यामध्ये मी पावडर दिलेली आहे आणि ती पावडर तुम्ही तुमच्या कंपनीच्या औषधामध्ये मिक्स करायची. तेव्हा तो माणूस म्हणतो की ही पावडर कशाची आहे ते आम्हाला माहिती आहे. आणि लगेच ती सुटकेस उघडत लगेच महिपत हा पैशांची ती बॅग आता त्या माणसासमोर धरतो. तर तो माणूस म्हणतो की काम तर खरंच जोखमीचं आहे. तेव्हा पैशाचे बंडल त्याच्या छातीवरती ठेवून तो म्हणतो की पैसेसुद्धा तसेच आहेत. तर तो माणूस ते पैसे घेऊन खूप खुश झालेला असतो. महिपत त्या माणसाला म्हणतो की तुझ्याबरोबर हा अजून कोण माणूस आहे? तर तो म्हणतो की तो सुद्धा कंपनीतलाच आहे. तेव्हा महिपत त्याला म्हणतो की तुझ्याकडे अजून एक महत्त्वाचं काम आहे. हे ड्रग्ज तिथे पोचायच्या अगोदर 5 मिनिटे तुम्हाला फोन करायचा आहे. तर तो माणूस म्हणतो होय साहेब आणि निघा असे म्हणत आता ते माणसे तिथून निघून जातात. तर कारमधून उतरत नागराज म्हणतो की महिपत हे काय चाललंय तुझं, मला कळेल का? कुठली ड्रग्ज, कुठली कंपनी, हे काय चाललंय सर्व? तर महिपत म्हणतो की कळणार, सगळं कळणार नागराज शेठ, थोडासा धीर धरा. तर आता इकडे अर्जुन हा त्या वृद्धाश्रमाच्या पायऱ्या उतरून थोडासा बाजूला गाडीकडे येतो. तर आता अर्जुन म्हणतो की मिसेस सायली मला माहिती आहे की तुम्ही मला इथे का घेऊन आलात. अर्जुन म्हणतो की पण विश्वासघात केलेले दुःखसुद्धा खूप मोठे असते. तेव्हा सायली म्हणते की स्वतःच्या मुलाने केलेल्या विश्वासघातापेक्षा मोठे असते का? तर अर्जुन सायलीकडे बघतो. सायली म्हणते की देसाई काकांनी त्यांच्या मुलांना फक्त 4 दिवस इथे येऊन राहायला सांगितले होते आणि मग मी येतो असे ते म्हणाले होते, पण त्यांचा मुलगा आलाही नाही. सायली म्हणते साठी काकूच्या मुलांनी तर त्यांना स्पष्ट सांगितले की तुझा आता आम्हाला काही उपयोग नाही आहे, तेव्हा खाण्यासाठी तू आता इथे राहू नकोस म्हणून. ते ऐकून अर्जुनला खूप वाईट वाटलेलं असतं. आणि तरीसुद्धा तुम्हाला तुमचं दुःख मोठं वाटतं का? हा केवढा मोठा विश्वासघात आहे असे सायली आता अर्जुनला बोलते. सायली म्हणते की गर्दीत हात सुटल्यानंतर मुलाचं लक्ष कसं कावरं-बावरं होतं ना, तसे इथल्या सर्वांची गत झाली आहे सर. आणि इथे तर त्यांचा हात धरणारा सुद्धा कोणी नाही आहे. तरीसुद्धा तुम्हाला असं वाटतं चैतन्य सरांनी केलेला विश्वासघात याहीपेक्षा मोठा आहे काय? आणि सायली म्हणते की विश्वासघाताबद्दल आपल्या दोघांनी आपण काय बोलायचंय? आपण घरच्यांना आपले एकमेकांवरती प्रेम आहे असं दाखवतोय. आपले कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे ते देखील असताना आपण घरच्यांना आपण खरंच लग्न करून आलोय असे दाखवतो.
आणि हा आपण घरच्यांच्या बाबतीत केलेला सर्वात मोठा विश्वासघात असल्याचे सायली अर्जुनला बोलते. सायली म्हणते की जेव्हा त्यांना खरं काय ते कळेल तेव्हा त्यांची काय अवस्था होईल याचा तुम्ही कधी विचार केलाय का अर्जुन सर? प्रत्येक जण या जगात आपापली लढाई लढत असतो, तेव्हा त्या लढाईमध्ये स्वतःला किंवा इतरांना त्या लढाईमध्ये जखमी करायचं की शांततेचा मार्ग धरायचा हे आपण ठरवायचं असतं अर्जुन सर. तर आता सायली म्हणते की आता बस करा, खूप झालं लेक्चर असं तुम्ही म्हणणार होते ना मला, त्या अगोदरच मी थांबते. तर अर्जुन म्हणतो की ओ नो. तर सायली म्हणते की आता मारामारीची वेळ झाली. तर अर्जुन म्हणतो की काय? आणि लगेच आता सायली ही अर्जुनचा हात धरून एका हातगाडीसमोर येते. तर चुपचुप आता सायली त्या काकांना म्हणते की 2 मारामारी द्या. तर आता सायली लगेचच ते 2 चहाचे ग्लास घेऊन आता अर्जुन समोर येत म्हणते की हे घ्या, मारामारी प्या. तर सायली म्हणते की चहा आणि कॉफीची मिक्स मारामारी तुम्हाला आवडते ना? तर ती कॉफी पीत आता अर्जुन म्हणतो की पण तुम्हाला कसं कळलं? तर हसतच सायली म्हणते की मागे एकदा चैतन्य सरांनी सांगितलं होतं की तुम्ही कॉलेजला असताना असे मिक्स चहा आणि कॉफीची मारामारी करून प्यायचे म्हणून. तर अर्जुन म्हणतोय खरंच तुमचं सायली. त्यानंतर आता कॉफी पिऊ लागता. सायली म्हणते की अजून एक अर्जुन सर, आणि यामध्ये चैतन्य सरांची सुद्धा काहीतरी बाजू असेल ना, तेव्हा त्यांना दोष देऊन काय उपयोग? तर आता अर्जुनला देखील सायलीचे म्हणणे पटलेले असते. आणि आता अर्जुन आणि सायली घरी येताच अर्जुन त्याच्या बेडरूममध्ये येतो आणि लगेचच सर्व बेडरूम ही फुग्यांनी सजवतो आणि मेणबत्तीची कॅन्डल पेटवत म्हणतो की मी आज सायलींना माझ्या प्रेमाची कबुली देणार आहे. आणि त्याच वेळेस लगेच खालून सायली ही अर्जुनला हाका मारून बोलावते. सायली म्हणते की अहो लवकर या, लवकर या. तर अर्जुन लगेचच खाली येतो. तेव्हा इन्स्पेक्टर हे अर्जुनच्या घरी आलेले असतात आणि लगेच इन्स्पेक्टर म्हणतात की कंपनीच्या औषधांमध्ये आम्हाला काही ड्रग्ज सापडले, तेव्हा आम्ही प्रताप सुभेदारांना अटक करून न्यायला आलोय. ते ऐकता पूर्णाई आणि कल्पनाच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो. तर लगेच इन्स्पेक्टर हे प्रतापला घेऊन जाऊ लागतात. तर आता सर्वजण इन्स्पेक्टर मागे धाव घेतात, पण आता सगळ्यांचा नाविलाज झालेला असतो आणि इन्स्पेक्टरने प्रतापला अटक करून ते तिथून घेऊन गेलेले असतात. तर आता अर्जुन प्रतापला कसे सोडवणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.